सार्वजनिक गणेश उत्सवात शाडू मातीच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी असते. पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून अनेक सुजाण नागरिक शाडू मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य देतात. मात्र बाजारात विक्रेत्यांकडे शाडू मातीच्या गणेश मूर्तींची उपलब्धता अतिशय कमी असते. मात्र जालन्यातील सुरकुंडे कुटुंब मागील 10 वर्षांपासून शाडू मातीच्या गणेश मूर्तींची निर्मिती करतंय. माझं नाव करण रवी सुरकुंडे. आमचे घरचे शाडू मातीचे मूर्ती तयार करतो आम्ही. मागील 8 ते 10-15 वर्षापासून मूर्तीचा व्यवसाय करतो आणि पीओपीची मूर्ती नाही बनवता आम्ही शाडू मातीची मूर्ती बनवतो, कारण ते पर्यावरणाला हानिकारक असते. आणि आपली मूर्ती 8 इंचापासून तर 3 फुटाला मिळेल शाडू मातीची मूर्ती. स्टार्टिंग प्राइस फक्त 150 रुपयापासून ते 1500 लोक असतात आणि वर्षातून कमीत कमी 3 महिन्यापासून आम्ही स्टार्ट करतो. मार्च पासून ते ऑगस्ट लोक हे गणपती तयार करण्यात होते आणि कलरिंग बी चालू होते. लोकांचा रिस्पॉन्स बी चांगला असतो आणि शाडू माती जास्त ते जास्त मूर्त्या खरेदी करतात लोक. कमीत कमी आपल्याला 40 किलोची बॅग ही 100 बॅग लागते. उत्पन्न कमीत कमी 3 लाखाला उत्पन्न लागते वर्षभर. ते तयार करणं चालू आहे. कलरिंग हा ऑगस्ट महिन्यामधून चालू होऊन जाईल. ते कच्चा माल बघा आपला संभाजीनगरहून पुरा कच्चा माल येतो आणि मोड आम्ही घरी तयार करतो आणि हातावर मूर्ती तयार करतो. जालना शहरातील सुरकुंडे कुटुंब मागील 15 वर्षांपासून मूर्ती निर्मितीच्या व्यवसायात आहे. पोळ्यासाठी लागणारे बैल, महालक्ष्मीची मूर्ती, दुर्गा मातेच्या मूर्त्या, त्याचबरोबर दिवाळीसाठी लागणाऱ्या पंत्या देखील ते बनवतात. शाडू मातीपासून मूर्ती निर्मितीसाठी लागणारे कच्चे साहित्य छत्रपती संभाजीनगर इथून मागवण्यात येते. 3 ते 4 महिन्याच्या हंगामात त्यांना 3 ते 4 लाखांचा नफा होतो. शाडू मातीची मूर्ती सुकण्यासाठी वेळ लागत असल्याने मार्च महिन्यापासूनच मूर्ती निर्मितीचं काम सुरू होतं. 8 इंचापासून ते 3 फूट उंचीपर्यंतची मूर्ती सुरकुंडे कुटुंब तयार करतं. या मूर्तीची किंमत 150 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत असते. सध्या या मूर्ती निर्मितीचं काम जोरात सुरू असून ऑगस्ट महिन्यामध्ये मूर्तींना रंग देण्याचं काम करण्यात येतं. पर्यावरण संरक्षणासाठी शाडू मातीच्या मूर्ती निर्मितीचं आवाहन वारंवार सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात येतं. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मूर्तिकारांकडून देखील मिळत असून शाडू माती मूर्ती निर्मितीचं काम जालन्यात जोरात सुरू आहे. अधिकाधिक विक्रेत्यांनी सुरकुंडे कुटुंबाकडून धडा घेऊन शाडू मातीच्याच मूर्ती निर्मितीचं काम केल्यास पीओपी पासून बनवलेल्या मूर्ती बाजारातून हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.